श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. गुरुवाणी पुष्प 3 मधील गुरु कोणाला करावे या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, सध्याच्या काळात अनेक गुरु निर्माण झालेले आहेत, परंतु ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, ज्यांना अधिकार व परंपरा आहे, असे गुरु थोडे असतात. अशा अधिकारी पुरुषांकडून अनुग्रह घ्यावा, त्यांचे शिष्यत्व पत्करावे. त्या गुरूंजवळ पावित्र्य, मांगल्य, श्रेष्ठत्व पाहिजे. अशा गुरूंजवळ गेल्याने आपले दोष कमी होतात. मनाला शांती, समाधान लाभतं. गंगेत स्नान केल्याने दोष दूर होतात. तद्वत गुरुदर्शनाचे महत्त्व आहे. स्त्रीला जसे पावित्र्य महत्त्वाचे, त्याप्रमाणे भक्ताला गुरूंचे महत्त्व असते. गुरूंनी काही सांगितले की त्याप्रमाणे शिष्याने आचरण करावे. त्याने मनात विकल्प आणायचा नसतो. माझे गुरु ईश्वरासमान आहेत, हीच भावना सतत ठेवावी, तरच गुरुकृपा होत असते. आपण आपली श्रेष्ठता, पात्रता वाढवली पाहिजे. निस्पृह राहिले पाहिजे. अशा रीतीने वागल्याने सामान्य माणसालाही धर्म सांभाळणे सहज शक्य होतं. सागरात स्नान करताना कोणत्या नदीचे पाणी यात आहे याचा विचार करण्याचं कारण नाही. त्याप्रमाणे आपल्या गुरुचरणी लीन व्हावे. मनात संशय ठेवू नये. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं तर उद्धार नक्की होतो. शिष्याच्या मनात काही संशय असेल तर प्रगती होत नाही. गुरुकृपेसाठी आपले भांडे सुद्धा स्वच्छ पाहिजे. ईश्वराचे अनुभव याच मार्गाने येतात. ईश्वराकडे पोचण्यासाठी कोणीतरी मध्यस्थ लागत असतो. सागर पार करताना नावेची गरज असते. तद्वत ईश्वर उपासनेसाठी व धर्माचरणासाठी गुरूंची आवश्यकता आहे. ईश्वराने राजांचे जसे अवतार घेतलेले आहेत, तसे त्यांनी गुरु स्वरूपात सुद्धा अवतार घेतलेले आहेत. जगद्गुरु शंकराचार्य, गौतम बुद्ध, भगवान महावीर, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त हे सर्व गुरु स्वरूपाचे अवतार आहेत. त्यांनी कुठेही राज्य मिळवलेले नाही. त्यांनी केवळ लोकांना धर्म आचरण्याचा व जीवनात आनंद मिळवण्याचा मार्ग सांगितला आहे. धर्म आचरला तर जीवन सुरळीत चालते. प्रपंच केला म्हणजे जीवन यशस्वी झाले असे नाही. जीवनात धर्माचरण करणे फार महत्वाचे आहे. त्याने जीवनात खरा आनंद निर्माण होतो. परमार्थाविषयी ओढ निर्माण होते. परमार्थाची ओढ काहींना लवकर निर्माण होते, तर काहींच्या ठिकाणी उशिरा. गुरु हे नेहमी भक्तांना मार्गदर्शन करीत असतात. ते भक्तांचा खरा आधार आहेत. एखाद वेळेस देव प्रसन्न झाला तर काय मागावे हे सुद्धा भक्तांना कळणार नाही. त्यासंबंधी एक गोष्ट आहे. एका गृहस्थाने जगदंबेची अनेक वर्ष सेवा केली. जगदंबा त्याला प्रसन्न झाली आणि तिने त्याला वर मागायला सांगितले. काय मागावे ते त्याला कळेना. तेव्हा त्याने त्याच्या गुरूंना विचारले. गुरूंनी पाहिले की त्याला संपत्तीची आवश्यकता होती. त्याच्या आईवडिलांना डोळे नव्हते, त्याला अपत्य नव्हते. तेव्हा गुरूंनी सांगितले की असे माग, माझ्या मुलाला सोन्याच्या वाटीतून दूध पिताना माझ्या आईवडिलांना पाहू दे, असा वर माग. यावरून व्यवहारात व परमार्थातही
गुरूंचे मार्गदर्शन भक्तांना आवश्यक आहे हे सिद्ध होते. मात्र चांगले गुरु शोधता आले पाहिजेत. गुरु हे आचारनिष्ठ पाहिजेत. त्यांची परंपरा श्रेष्ठ पाहिजे व दर्जा उच्च पाहिजे. अशा गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला तर कल्याण होते. दीपास दीप लाविजे ही परंपरा आहे. योग्य गुरु भेटल्याने भक्ताचा उद्धारच होत असतो. योग्य गुरूंशिवाय ईश्वर संपर्क साधता येत नाही. काही लोक अशी कल्पना करतात की आपण गुरु केले की आपल्याला लगेच मोक्ष मिळेल, परंतु तसे नसते. जर गुरु ईश्वरी संकेत देत असतील तर ते नक्कीच अस्सल सुवर्ण समजावे. परंतु इतर गुरूंना श्रेष्ठत्व नाही असे म्हणण्याचे कारण नाही. आजवर जे महापुरुष होऊन गेले ते आम्हाला गुरुस्थानी आहेत. मग ते शंकराचार्य असोत, गौतम बुद्ध असोत, मोहम्मद पैगंबर असोत व येशू ख्रिस्त असोत, हे सर्व थोर पुरुष त्याच मार्गाने गेले आहेत. याचे ज्ञान फार थोड्या लोकांना आहे. तुम्ही जे जाणून घ्या व आपण योग्य मार्गाने चाललो आहोत याची खात्री बाळगा. आता अन्य कोणताही मार्ग शोधण्याची गरज नाही. योग्य मार्गाने चाललो आहोत अशी भावना सतत ठेवली पाहिजे. निरनिराळ्या पंथाने गुरु केले आहेत. त्यांचा दर्जा कमी मानण्याचे कारण नाही. मात्र आमचेच गुरु फार मोठे हा अहंकार नसावा. इतरांना कमी मानण्याचे कारण नाही. हा एक प्रकारचा भ्रम आहे. तो नाहीसा झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा की कुणाच्याही श्रद्धेला नावं ठेवू नका. श्रेष्ठत्व नाकारू नये, त्यावर टीका करू नये. त्याचे श्रेष्ठत्व कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. अलबत्या गलबत्यांना महत्त्व देण्याचे कारण नाही. मात्र जे परंपरागत आहे, ज्यांनी अनुग्रह सांभाळला आहे, त्यांना मात्र मानले पाहिजे. इतर समाजाला गुरु होण्याचा अधिकार नाही असे नाही, परंतु आपण मूळ विसरू नये. आपण मूळ विसरत चाललो असल्याने अनंत हाल होतात. पैसा असून उपयोग नाही, नसून चालत नाही. पैसा असला की छापे, धाडी ह्या पडतातच. काळजा निर्माण होतात व पैसा नसला की दारिद्र्य असते. ही जी परिस्थिती निर्माण झाली त्याचे कारण म्हणजे आपण चुकत चाललो आहोत. दैत्यांच्या काळात असेच होते. असुरक्षित स्थिती होती. सध्याच्या काळात लोकांना नीट झोप येत नाही. त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण मूळच्या विचारांपासून दूर चाललो आहोत, हे त्याचं मूळ कारण आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.